गुड इव्हनिंग. आणि या एक दिवस समाजासाठी या प्लॅटफॉर्मवरती मला एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि मी त्या अपॉर्च्युनिटीचं फुल युटिलाइज करून तुम्हाला जेवढं होता होईल तेवढं मॅक्झिमम तुम्हाला नॉलेज जे काही माझ्याकडे आहे मॅनेजमेंटबद्दल ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर मला जो टॉपिक मिळालेला आहे एक दिवस समाजासाठी, तर त्या टॉपिकचं नाव आहे अपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन इन मॅनेजमेंट. बेसिकली वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट. आपण म्हणतो की मॅनेजमेंटमध्ये काय, तर मॅनेजमेंटमध्ये एक गोष्टी अशा असतात, ते एक आर्ट असतं, एक स्किल असतं की जिथून आपण दुसऱ्यांकडून काम करून घेतो. ओके. आणि ते स्किल आपल्याला इन्हान्स करावं लागतं. आणि मॅनेजमेंटमध्ये आता असं झालेलं आहे की ज्या वेळेला अपॉर्च्युनिटीज मिळतात, बऱ्याच वेळेला आपण अशी अपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा त्यांना इक्वल राईट्स मिळत नाहीत. पण हे काही काळापुरतं होतं. आता काळ पुढे गेलेला आहे आणि आपण म्हणतो की परिवर्तन हा काळाचा नियम आहे. जसं आपण परिवर्तन करणार तसं आपण ते पुढे जाणार आणि आपल्याला काळानुसार चालावं लागतं. आपल्याला जे काही चेंजेस असतात की त्यांना आपल्याला अपग्रेड करावे लागतात आणि कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी या सगळ्या चेंजेसचं असणं खूप गरजेचं आहे. मॅनेजमेंटमध्ये एक असं 2012 आणि 13पर्यंत एक अशी सिच्युएशन होती की जिथे की मॅनेजमेंटमध्ये फक्त 40% गर्ल्स ह्या मॅनेजमेंट प्रोग्रामसाठी इनरोल करायच्या आणि 60% बॉयज हे इनरोल करायचे. हे एक सिनारिओ होतं 2012-13पर्यंत. पण 2013पासून जे ड्रास्टिक चेंजेस झाले त्याच्यामध्ये असं आढळून आलं की मॅनेजमेंटमध्ये हे करिअर चूज करण्यामध्ये मुली जास्त अग्रेसर आहेत. इवन दो CETचे तुम्ही स्कोरिंग जरी बघितले तरी मुली सगळ्यामध्ये जास्त पुढे आहेत, बाय इंटलेक्च्युअल अल्सो आणि बाय स्किल्स अल्सो. त्यांनी स्वतःला अपग्रेड केलेलं आहे, त्या पुढे इनिशिएटिव्ह घेतात. आणि प्लस आता अशी सिच्युएशन झालेली आहे की मॅनेजमेंटमध्ये आता 40% मुलं आणि 60% मुली असा रेशो झालेला आहे. म्हणजे कितीतरी ड्रास्टिक चेंज झाला असेल हे तुम्हाला कळालं असेल याच 5-6 वर्षांमध्ये. मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे तुमचे स्वॉट अनालिसिस. त्यात स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. स्ट्रेंथ म्हणजे जे तुमची पॉझिटिव्ह साईड आहे, विकनेस म्हणजे जे तुमची नेगेटिव्ह साईड आहे, अपॉर्च्युनिटी म्हणजे इन फ्युचर तुम्ही स्वतःला काय अपॉर्च्युनिटी देऊ शकाल फ्युचरमध्ये. आणि त्याच्यानंतर थ्रेट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे प्रॉब्लेम्स तुम्हाला नेहमी सदा कधी येणार आहेत, पण त्याच्याशी तुम्ही कसे टॅकल कराल हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि हा जो बदलता जो सिनारिओ आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप सारे प्रेशर्स असतात, तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस असतात. आणि हे चॅलेंजेस पेलण्याची कॅपॅसिटी आज वुमेनकडे पण आहे, कारण की त्यांनी स्वतःला तसं अपग्रेड केलं. आज जर तुम्ही बघाल तर ग्लोबली आज वुमेननी आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे वेळोवेळी. आणि असं एक पहिलं तर कसं होतं की हा बाबा वुमेन म्हणजे काय, ते चूल आणि मूल, त्याच्या पलीकडे त्यांचं आयुष्य काय. पण आता हे तसं राहिलेलं नाही. चूल आणि मूलच्या पलीकडे पण त्यांनी स्वतःला बघण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मॅनेजमेंट हे असं फील्ड आहे की तिथे मुलींना अपॉर्च्युनिटीज मिळते, वेदर इट इज HR, फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन किंवा IT. आता पूर्वी असं होतं की हा बाबा HR म्हणजे फक्त वुमेन डॉमिनेटेड, पण वुमेन डॉमिनेटेड HR असं राहिलेलंच नाही आहे. तिथे जेवढे मुली काम करतात तेवढं मुलं पण तेवढे काम करतात. आणि मार्केटिंग म्हणा, फायनान्स म्हणा, आज कितीतरी ॲनालिस्ट जे आहेत, फायनान्स ॲनालिस्ट, त्या मुली त्या पोझिशनवरती कार्यरत आहेत. त्यांनी बँकर म्हणून स्वतःला एक बँकर म्हणून पण स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आता मुलींकडे ती स्किल झालेली आहे, त्या मल्टीटास्कर खूप असतात. त्यांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी करण्याची सवय झालेली असते. त्यांच्याकडे खूप सारे अशा रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, म्हणजे त्यांना हाऊसहोल्ड पण, घर पण सांभाळायचं आहे आणि प्लस त्यांना ऑफिसचा जॉब पण करायचा आहे. त्यांना खूप सारे चॅलेंजेस असतात. पण ॲट द सेम टाईम त्यांना त्यांच्या ऑर्गनायझेशनकडून पण तेवढा सपोर्ट मिळतो. आणि त्यामुळे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. आणि मॅनेजमेंटमध्ये पण लोकांनी
मुलींसाठी पण अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं, इफ आय स्टार्ट विथ द बँकिंग सेक्टर, बँकिंग सेक्टरमध्ये तर असं आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी जो फंड आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे IMF आपण त्याला म्हणतो, त्याचं हेडक्वार्टर आहे US मध्ये. ओके, तर त्या US मध्ये तर त्या लोकांनी त्यांची जी MD आहे ती आहे क्रिस्टलिना गॉर्जिवा. ती एक वुमेन आहे. आणि प्लस त्यांची जी MD आहे ती गीता गोपीनाथ, इंडियन अमेरिकन इकॉनॉमिस्ट. म्हणजे त्या लोकांनी पण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे स्वतःला वेळोवेळी. आणि त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, IMFने सांगितलेलं आहे की वुमेन्ससाठी बेटर अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं खूप गरजेचं झालेलं आहे. का? कारण की त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी खूप असते. सेकंड, त्यांच्याकडे तर खूप चॅलेंजिंग असतात. थर्ड थिंग, त्यांचा जो IQ लेवल असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. EQ, इमोशनल क्वेश्चन्स पण खूप स्ट्रॉंग असतो. त्यांच्याकडे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी पण जास्त असते. आणि लास्ट जी अशी थिंग आहे की त्या खूप इनोव्हेटिव्ह असतात, क्रिएटिव्ह असतात, किंवा त्या समजून घेतात. इम्पॅथी लेवल त्यांच्याकडे जास्त असते. तर हे सगळ्या गोष्टी पण ह्या ऑर्गनायझेशनमध्ये कन्सिडर केल्या जातात, नो डाऊट. त्याच्यामुळे IMFने पण ह्या गोष्टी रेज केलेल्या आहेत. आता सेकंड गोष्ट आपण जर आलो, सेकंड मुद्दा, ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री. ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री ही एक रिनाऊन्स इंडस्ट्री आहे. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जर नाव कोणाचं पुढे येत असेल तर ते वीणा पाटील. वीणा पाटील, शी इज द फाउंडर ऑफ वीणा वर्ल्ड. 2012 साली त्यांनी केसरी पाटीलमधून बॅकआउट केल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक व्हेंचर स्टार्ट केला होता, ते म्हणजे वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट. जेव्हा यांनी हा बिझनेस सुरू केला त्यावेळेला त्यांनी फक्त 10 करोडचं लोन घेतलं होतं, ते पण त्यांच्या लंडन बेस्ड एका क्लायंटकडून. आज त्यांचा हे वर्ष आहे 2020 वर्ष. 2020 वर्ष साली त्यांचा आता टर्नओव्हर जो आहे तो 850 करोडचा टर्नओव्हर आहे. म्हणजे किती उलाढाल आहे. त्यांच्याकडे पण ट्रॅव्हल टुरिझमचं बॅकग्राऊंड आहे. त्यांनी पण इंडस्ट्री बघितली होती. त्यांनी पण केसरीमध्ये एक टूर मॅनेजरच्या पोझिशनवरती काम केलं होतं. आता प्रत्येक वेळेला कसं होतं माहिती आहे, ज्या वेळेला तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू नीड टू मेक युअर हँड डर्टी. म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला ग्राउंड लेवलपासून काम करायची खूप गरज भासते. त्यानंतरच तुम्हाला कळते की तुम्ही कुठे कमी पडता, कुठे तुम्हाला शिकायचं आहे, कुठे काय तुम्ही अपॉर्च्युनिटी देऊ शकता. त्याच्यासाठी खूप सारे सर्टिफिकेशन्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याचं तुम्ही फुल्ली युटिलाइज करू शकता इन फ्युचर जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा मी वीणा वर्ल्डच्या खूप साऱ्या टूर ऑपरेटर्सने विचारलं की बाबा त्या हाऊ शी इज ॲज अ पर्सन, मला एकच उत्तर मिळालं की आमचं वी आर फिलिंग सो लकी की आम्हाला वीणा पाटीलसारख्या मॅम त्या आमच्या बॉस आहेत. त्यांनी कधी कोणत्या गोष्टीमध्ये भेदभाव केला नाही. इवन दो त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सपोर्टच केला. हे अशा प्रकारचे मला बरेचसे उत्तरं ऐकायला मिळाले. इवन तो मी त्या व्यक्तीला वीणा पाटील मॅमला मी पर्सनली पण मी भेटलेली आहे. आणि तर खरंच खूप छान आहेत आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केले. आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या टुरिझम इंडस्ट्री आहेत, ऑफिसेस आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, पण वीणा वर्ल्ड सगळ्या टुरिझम इंडस्ट्रीला टफ देत आहे. की हे कुठून आलं की त्यांच्याकडे एक स्किल आहे. आज त्यांनी कधी असं बघितलं अरे आय एम अ वुमेन, आय डू हॅव लिमिटेशन्स, असं नाही. स्काय इज अ लिमिट. तुम्ही स्वतःला पाहिजे तसं तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये एक्सप्लोअर करू शकता. इवन दो जर तुम्ही बँकिंग इंडस्ट्री जर मी बघितली, बँकिंग इंडस्ट्री इज व्हेरी रिनाऊन्स इंडस्ट्री. म्हणजे बँकिंगमध्ये तर असं बघायला गेलं तर खूप साऱ्या वुमेन ह्या MD आणि CEO पोझिशनवरती कार्यरत आहेत. आता त्याच्यामध्ये जर पहिलं जर नाव येतं तर ते नाव आहे चंदा कोचर. चंदा कोचर, शी वॉज फॉर्मर MD आणि CEO ऑफ ICICI बँक. त्या सिडनेमच्या ॲल्युमिनाय आहेत. त्यांनी पण स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं नाव आहे तर अरुंधती भट्टाचार्य. अरुंधती भट्टाचार्य, शी वॉज अ फॉर्मर चेअरपर्सन ऑफ SBI बँक. ओके, त्याच्यामध्ये थर्ड थिंग येते
इंद्रा नुई. इंद्रा नुईचं तर तुम्हाला नाव सगळ्यांना माहिती आहे. तर इंद्रा नुईची एक स्टोरी आहे. इंद्रा नुई हा जेव्हा त्यांना कळालं की त्यांना प्रमोशन मिळालं ॲज अ MD आणि CEO ऑफ पेप्सिको, जे ब्रेवरेज इंडस्ट्री आहे आणि ते व्हेरी रिनाउन्स इंडस्ट्री इन एंटायर द वर्ल्ड. ओके. जेव्हा त्यांना कळलं की शी गॉट प्रमोटेड ॲज अ MD अँड CEO, शी वॉज व्हेरी मच हॅपी. आणि त्या हॅपीनेसने त्या घरी आल्या. आणि त्या घरी आल्यानंतर त्यांना इव्हन तो ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम फेस करावा लागला. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी घरी हॅपी ही गुड न्यूज घेऊन घरी आले होते, त्यावेळेला त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या आईने सांगितलं की ठीक आहे, तू प्रमोट झाली तर ठीक आहे, आम्हाला काही एवढं काही हे नाही, तू जा दूध घेऊन ये, तुझा हजबंड वाईट बघतं. तर अशा टाईपचं त्यांना ट्रीटमेंट मिळाली. आज त्यांनी पण स्वतःला सिद्ध केलं. आज त्यांचं जे एज्युकेशन आहे ते US मधून आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनिन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी आपलं हायर एज्युकेशन घेतलेलं आहे. आज त्या बोर्ड ऑफ ॲमेझॉनच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती पोझिशनवरती त्या काम करत आहेत. आता BOD जे डायरेक्टर्स नॉमिनेट होतात, ते नॉमिनेट होताना त्यांची इलेक्शन्स पद्धत असते. इलेक्शन थ्रू त्या नॉमिनेट झाल्या. आज त्यांना पोझिशन मिळाली. आज तर ते नाव शी इज हॅपीली हँडलिंग एंटायर ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲमेझॉन. आणि त्याच्यामध्ये थर्ड नंतर जे नाव येतं ते आहे मल्लिका श्रीनिवासन. मल्लिका श्रीनिवासन जे आहेत त्या चेन्नई बेस्ड एंटरप्रेन्युअर आहेत. म्हणजे त्या MD आहेत ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड. आज त्यांनी पण त्यांचा बिझनेस जो आहे तो व्यवस्थित हँडल केलेला आहे. नो डाऊट. म्हणजे त्यांच्याकडे चॅलेंजेस आहेत, पण त्यांनी वुमेननी कधी कोणत्याही गोष्टीमध्ये एक्सक्युजेस दिलेल्या नाहीत, डिस्पाईट ऑफ हॅव्हिंग एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर असं बघायला गेलं तर शिखा शर्मा ज्या होत्या त्या फॉर्मर MD आणि CEO ऑफ ॲक्सिस बँक. जे जोपर्यंत त्या ॲक्सिस बँकमध्ये होता त्यावेळेला ॲक्सिस बँकमध्ये कोणताही प्रकारचे काही प्रॉब्लेम आला नाही. इव्हन तो ॲक्सिस बँकचं जे कल्चर आहे ते व्हेरी फ्रेंडली कल्चर आहे. त्या एम्प्लॉईजनं सपोर्ट पण करतात, त्यांना मोटिवेट पण करतात आणि रिइन्फोर्स पण करतात. आणि इव्हन तो त्यांना ॲक्सिस बँकसाठी त्यांच्या एम्प्लॉईची सेफ्टी खूप मॅटर करते, त्यांची हेल्थ खूप मॅटर करते. विनीता बाली ह्या अशा लेडी आहेत. त्या फॉर्मर मॅनेजिंग डायरेक्टर होत्या ब्रिटानिया कंपनीच्या. त्यांनी पण स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. इव्हन तो त्यांचं पण एज्युकेशन US मधूनच आहे. पुन्हा नेक्स्ट जे नाव येतं आय टी सेक्टर इज व्हेरी, म्हणतात ना, IT शिवाय म्हणजे हे जग यू कांट इमॅजिन दिस वर्ल्ड. IT मध्ये पण आता खूप सारे रिव्होल्युशन्स झालेल्या आहेत आणि खूप सारे लेडीज पण पुढे येत आहेत. रिसेंटली इन वे ऑफ 2019 अरुणा जयंती ह्या ज्या लेडी आहेत त्या MD आहेत कॅपजेमिनीचा. त्या एंटायर एशिया पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका बिझनेस युनिट हँडल करतात. त्याच्यानंतर जे नेक्स्ट नाव येतं ते रोशनी नदार ह्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO ऑफ HCL एंटरप्राइज लिमिटेड. ते एंटायर HCL IT हे हँडल करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे नाव येतं फार्मास्युटिकल कंपनीमध्ये लुपिन ही कंपनी खूप फेमस आहे. तर लुपिन कंपनीमध्ये त्यांनी त्या लुपिन कंपनीचा CEO आहेत. म्हणजे वेळोवेळी पण तुम्ही जर बघाल तर ते वेळोवेळी त्या सगळ्या स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अपॉर्च्युनिटीज असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला JD येते ऑर्गनायझेशन करून, तर JDवरती काही ऑर्गनायझेशन आता मेन्शन करायला लागलेले आहेत की बाबा आम्हाला फक्त फिमेल कॅन्डिडेट्स पाहिजेत. कारण की त्यांना माहिती आहे की वेन इट कम्स टू सेलिंग अँड नेगोसिएशन पार्ट, वुमेन प्लेज व्हेरी वायटल रोल इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. आज त्यांनी बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना सेक्शुअल हॅरासमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण फेस करावे लागतात. नाही असं नाही, पण बरेचसे लॉज हे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असल्यामुळे आता त्यांना माहिती आहे की अशी सिच्युएशन होणार आहे. पण तरी पण या कोणत्याही प्रकारचे एक्सक्युजेस न देता त्यांनी स्वतःला प्रत्येक वेळेला वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि सेक्शुअल हॅरासमेंटच्या अगेन्स्टमध्ये पण त्यांनी कंप्लेंट होते, प्लस त्या व्यक्तीवरती पण कायदेशीर कारवाई होते. इन टर्म्स ऑफ टर्मिनेशन पण होतं. आणि आता एवढा स्ट्रिफ कॉम्पिटिशन झालेलं आहे की आजकाल ऑर्गनायझेशन हे बघत नाही की वेदर यू आर वुमेन ऑर मेन, तिकडे काही डिस्क्रिमिनेशन होत नाही.
वेन इट कम्स टू परफॉर्मन्स, सगळ्यांना परफॉर्मन्स द्यावाच लागतो. त्याच्यावरती तुमचे टर्मिनेशन, प्रमोशन, डिमोशन, सॅलरी हाईक ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि आता बघाल तर एक सर्वे होता, त्या सर्वेचं मी तुम्हाला सांगते की कॉन्फिडेन्शियल इंडियन इंडस्ट्रीने एक सर्वे केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की 16% ज्या लेडीज असतात त्या ज्युनियर पोझिशनवरती काम करतात, 4% ज्या लेडीज आहेत त्या मिडल किंवा सिनियर पोझिशनवरती काम करतात, आणि ज्या 2% लेडीज आहेत त्या CEO लेवलवरती काम करतात. आणि आपल्या इंडियामध्ये अजून पण तसं चालतं की जेंडर बायसनेस किंवा अशा प्रकार होतात, नाही असं नाही, कारण की ऑर्गनायझेशनमध्ये म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यामध्ये असं आहे की जर जेंडर बायसनेस जर तुम्ही रिमूव्ह केले तर तुमचा जो GDP ग्रोथ आहे तो 30% वरती पण जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक ऑर्गनायझेशनने विचार करायला हवा. आता आपल्या इंडियामध्ये कसं आहे की आपण 397 मिलियन पॉप्युलेशन आहे, आणि त्याच्यामध्ये 123.9 पॉप्युलेशन्स आर फिमेल. त्याच्यामध्ये 106 ज्या लेडी आहेत फिमेल्स आहेत त्या रुरल म्हणजे फॉर्ममधून आहेत किंवा आणि 18 अर्बनमधून आहेत. फक्त 7% जो लेबर फोर्स आहे तो वुमेनचा आहे, आणि त्याच्यामध्ये पण त्यांना हळूहळू का होईना पण त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि जास्तीत जास्त आता जर तुम्ही बघाल तर वुमेन तुमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तुम्ही जर एखाद्या लेडीला तुम्ही हायर करता ऑर्गनायझेशनमध्ये, प्लस एक जो असतं ते इनोव्हेशन, जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर इनोव्हेशन हा पार्ट जर तुम्ही विचार करायचा असेल तर ऑब्वियसली तुम्हाला इनोव्हेटिव्हनेस पाहिजे. तो इनोव्हेटिव्हनेस तुम्हाला वुमेनकडून पण मिळू शकतो. खूप सारे आयडियाज तुम्हाला मिळू शकतात त्यांच्याकडून. दुसऱ्या, त्यांच्याकडे एक जो IQ लेवलपेक्षा आपण जो म्हणायचं असेल तर इमोशनल क्वेश्चन्स हा सगळ्यात जास्त असतो, पण सॉफ्ट स्किल जास्त असते. सॉफ्ट स्किल्समध्ये जास्त काय तर तुमचं कम्युनिकेशन स्किल, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, डिसिजन मेकिंग स्किल, आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सॉफ्ट स्किलमध्ये इन्क्लूड असतात. वुमन रिप्रेझेंट म्हणजे त्यांच्याकडे त्या हाय परचेस पॅरिटी पॉवर असते, आणि त्या सेलिंगमध्ये खूप एक्सपर्ट असतात. आणि ॲज पर द ग्लोबली जो सर्वे झाला होता तर त्याच्यामध्ये असं कळलं की वुमेन्स आर मच बेटर दॅन मॅन वेन इट कम्स टू परचेस पॅरिटी पॉवर. आणि त्यांच्याकडे जजमेंटल स्किल जी असते ती खूप चांगली असते. तर दुसऱ्याने व्यवस्थित जज करतात, दुसऱ्याने व्यवस्थित गाईड करतात, मोटिवेट करतात, सपोर्ट करतात. आणि वेन इट कम्स टू नेगोसिएशन पार्ट त्यांचा खूप स्ट्रॉंग असतो. तर त्याच्यामुळे त्यांना असं म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम त्यांना फेस करावे नाही लागत. आणि आज तुम्ही बघाल तर ॲट एज ऑफ 34-35 कितीतरी महिला त्या असोसिएट प्रेसिडेंट किंवा असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट मॅनेजिंग डायरेक्टर लेवलवरती काम करत आहेत. हे तेव्हा पॉसिबल होतं की जेव्हा त्यांनी त्यांचे करिअरचे 10 वर्ष ऑर्गनायझेशनमध्ये टाकलेली असतात. त्यांच्या नॉलेजला कन्सिडर करून, त्यांच्या कॅलिबरला कन्सिडर करून आज त्यांना प्रमोशन दिलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बायसनेस असा अजिबात दिसून येत नाही. नेक्स्ट आहे त्यांच्याकडे एक स्किल आहे की त्यांना माहिती आहे जेव्हा एखादी वुमेन एक टीम लीडर म्हणून काम करते, जेव्हा म्हणून कार्यरत असते त्यावेळेला ती सगळ्या गोष्टीचं ती खूप म्हणजे ते प्रत्येक गोष्टीला ती हे करते, कन्सिडर करून चालतात. त्यांचे एम्प्लॉईजचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा एम्प्लॉईजना सपोर्ट करायचा असेल किंवा एम्प्लॉईजला म्हणजे मोटिवेट करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वुमेन खूप पुढे असतात. आणि त्यांना खूप ओपननेस असतो, म्हणजे दे आर व्हेरी म्हणजे ओपन माइंडेड असतात. त्यांना जास्तीत जास्त ऑर्गनायझेशनमध्ये डिस्प्यूट करणं आवडत नाही, म्हणजे त्या कोणत्याही कॉन्ट्रोवर्शियल थिंग्समध्ये पडत नाही. जे काय काम दिलेलं आहे ते त्यांना काम करायचं असतं. ऑर्गनायझेशनसाठीला 100% रिझल्ट हा द्यायचाच असतो.
इव्हन दो आज जर तुम्ही एज्युकेशन सेक्टर बघाल, आता एज्युकेशन सेक्टरमध्ये असं झालेलं आहे कितीतरी लेडीज ह्या प्रोफेसर आहेत आणि त्यांनी लेडीजचा जास्तीत जास्त त्यांच्याकडे जे स्किल्स असतात ते इन्हान्स करतात, ते मुलांना शिकवतात. आणि जो रेशिओ झालेला आहे प्रोफेसरचा, इवन द ऑर्गनायझेशनमध्ये 10पैकी जर तुम्ही असं कन्सिडर कराल तर 3 फिमेलच्या प्रोफेसरच्या पाठी 7 लेडीज असतात. आणि त्यांनी पण सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्या ऑर्गनायझेशन रन करू शकतात. इवन दो आज कितीतरी लेडीज आहेत की त्यांना अर्ली एजमध्ये PhD मिळालेली आहे. इवन दो माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते, मला ॲट द एज ऑफ 27 मला PhD मिळाली होती. प्लस माझ्याकडे MMS पण आहे, मी याच्या अगोदर MMS केलेलं आहे. त्याच्यानंतर माझं BMS झालं होतं आणि मला माहिती होतं की मला फक्त माझं करिअर हे मॅनेजमेंटमधूनच करायचं आहे आणि बाकीच्या कुठल्याही फील्डमध्ये मी कम्फर्टेबल नव्हते. आज मॅनेजमेंटने आज मला एवढ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान हे गरजेचं नसतं. आज तुम्हाला स्वतःला एक्सप्लोअर करणं पण खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करता त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात ज्या की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण नसतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला तेव्हा म्हणजे तुम्ही तेव्हा परसिव्ह करू शकता ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग सेशन्स अटेंड करता किंवा तुम्ही एखाद्याचं सेशन लाईव्ह अटेंड करता. त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला भेटू शकतं, ते पण प्रॉपर मॅनरमध्ये. सो ते डिपेंड्स ऑन मॅनेजमेंटमध्ये करिअर बनवणं खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूपच सोपं आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला आपण बोलतो की अरे मोठा मी इंजिनिअरिंग बनणार, मी डॉक्टर बनणार. इट्स नॉट नेसेसरी. तुम्ही तुमचं करिअर मॅनेजमेंटमध्ये पण व्यवस्थित परस्यू करू शकता. आणि येणारा जो काळ आहे तो खूप डिफिकल्ट आहे, चॅलेंजिंग आहे. पण मॅनेजमेंटसाठी नेहमी मार्केट जे असतं ते नेहमी ओपन असतं. त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. अपॉर्च्युनिटी आहे, अपॉर्च्युनिटीचा प्रॉपर युटिलाइज करून घ्या. आणि नेक्स्ट जे आहे त्यांच्याकडे त्या प्रॉपर व्हेन इट कम्स टू वुमेन पार्ट, वुमेनमध्ये एक डिसिजन घेण्याची खूप स्किल असते. ओके. आणि त्या दुसऱ्यांना नेहमी इम्पॉवर करतात किंवा सपोर्ट करतात आणि त्यांच्याकडे खूप कॅपॅसिटी, त्या खूप वायटल रोल प्ले करतात. आणि ज्या वेळेला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीची वार्ता होते त्यावेळेला त्या मागे हटत नाही, त्या त्यांचा 100% देतात. त्या एक चांगल्या लीडर पण आहेत आणि आज त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. स्पेशली मॅनेजमेंट फील्ड आज वुमेन फोककडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. 29% वुमेन ह्या सिनियर पोझिशनवरती काम करत आहेत, तर 2% CEO आणि बाकीचे MD लेवलवरती. तर त्यांनी हा जो स्टिरियोटाईप जो ॲटिट्यूड आहे मॅनेजमेंटमध्ये टर्म आहे त्याला म्हणतो क्लास सिलिंग. क्लास सिलिंगचा दुसरा अर्थ होतो की स्टिरियोटाईप. त्यांनी स्टिरियोटाईप ॲटिट्यूड हा बदललेला आहे, तोडलेला आहे. त्याच्यामुळे आज एव्हिएशन सेक्टरमध्ये आपण बघतो की जिथे की इंडिगो सारखी जी एव्हिएशन सेक्टर आहे, इंडिगो म्हणा किंवा को एअर म्हणा, आज त्यांनी जेवढा प्रेफरन्स मेलला देतात तेवढा प्रेफरन्स त्या वुमेनला पण देतात. म्हणजे आज त्यांच्याकडे 50% जे वुमेन्स आहेत त्या पायलट्स आहेत. इवन त्या सिनियर ऑफिसर म्हणून काम करतात. एज्युकेशनचं मी तुम्हाला सांगितलं, टुरिझमचं मी सांगितलं, बँकिंग सेक्टरचं सांगितलं. प्लस आणि मी तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी सांगते. हेल्थकेअर सेक्टरमध्ये येस मुली आहेत फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, पण मुलींनी स्वतःला खूप सिद्ध करून दाखवलेलं आहे. FMCG सेक्टर म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर FMCGचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं इंद्रा नोई. त्या पहिल्या पॅप्सिकोच्या हेड होत्या. त्या रिटेल सेक्टरमध्ये पण जेव्हा तुम्ही बघता की एक ब्युटी शॉप म्हणा वगैरे, जिथे की त्यांच्या इकडे पण मॅनेजर ही सिस्टम असते, तर त्या मॅनेजर सिस्टममध्ये पण लेडीज कार्यरत आहेत, नो एनी डाऊट. एज्युकेशन सेक्टरमध्ये पण लेडीज कार्यरत आहेत, नो एनी डाऊट. इवन सिव्हिल सर्व्हिसमध्ये पण लेडीज कार्यरत आहेत. आणि लेडीजचं ऑर्गनायझेशनमध्ये असण्याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला कळलंच असेल की का लेडीज ह्या सक्सेसफुल असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे त्यांना ॲडजस्टमेंट करण्याची, कॉम्प्रोमाइज करण्याची किंवा
डिसिजन घेण्याची जी स्किल असते ती त्यांना ऑलरेडी परस्यू झालेली असते. त्या खूप शिकतात, त्या पुढे जातात आणि त्या स्वतःला सिद्ध करून दाखवतात. आय होप हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. आता जेव्हा मला एक प्रश्न येतोय की रुरल ज्या गावात खेड्यात ज्या मुली राहतात त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटी आहे. आता मुलींकडे मी एकच सांगेन की ज्यावेळेला तुम्ही 12वी पास होता त्यावेळेला तुम्हाला एक डिसिजन हा घ्यावाच लागतो की 12वी नंतर काय, पुढे काय. तर मी तुम्हाला एकच सांगेन, तुम्हाला जर तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये करिअर बनवायचं असेल तर तुमची जी ग्रॅज्युएशन असते ते नॉट नेसेसरी. जर तुम्ही BE झालात किंवा BA झालात किंवा BSc झालात किंवा BCA BBA वॉट एव्हर BAF BBA वॉट एव्हर इट मे बी, पॅफ हे सगळ्या स्ट्रीम जर तुम्ही त्याच्यातून जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्यानंतरही तुम्ही CET देऊन, जी CET जी असते ती ॲप्लिकेबल असते, CET देऊन पण तुम्ही मॅनेजमेंट प्रोग्रामसाठी एनरोल करू शकता. ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला कितीतरी CETचे क्लासेस तुमच्या विसिनिटीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही त्याचा जरूर लाभ घ्या. आणि त्याचा जो सिलेबस असतो त्या सिलेबसमध्ये कसं आहे की त्यांचं रिझनिंग असते, मॅथ्स असतं, कॉन्ट असतं, पुन्हा तुमचं GK जनरल नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत. तुम्हाला स्टडी करावे लागतात, CET तुम्हाला द्यावी लागते, CETचा रिझल्ट असतो, त्याच्यानंतर मग तुम्ही मॅनेजमेंटमध्ये इनरोल करू शकता. त्याच्यानंतर 2 वर्ष जेव्हा तुम्ही मॅनेजमेंटमध्ये काढतात, म्हणजे फर्स्ट इयर हे असतं ते कॉमन इयर असतं, सेकंड इयरमध्ये थर्ड सेमिस्टर जे असतं ते स्पेशलायझेशन असतं, फोर्थ सेमिस्टर पण जे असतं ते स्पेशलायझेशन असतं. एकदा ते झाल्यानंतर तुमच्यानंतर प्लेसमेंट सुरू होते. प्लेसमेंटमध्ये तुम्हाला खूप सारे काय म्हणतात ते तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतात. तुम्हाला खूप सारे ऑफर्स म्हणजे खूप सारे कंपन्यांच्या JDs पाठवायला लागतात. त्याच्यामध्ये त्यांनी JD म्हणजे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मेन्शन केलेले असतात, स्किल सेट मेजर केलेले असतात. त्या हिशोबाने तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करावं लागतं. आता जेव्हा तुम्ही म्हणताय की मी HR मध्ये करिअर करणार, ओके, HR मध्ये करिअर करणं म्हणजे काय, तुम्हाला बेसिकली HRचं नॉलेज पाहिजे. म्हणजे करंट ट्रेंड काय, मार्केट सिच्युएशन काय HR मध्ये, किंवा सेम विथ फायनान्समध्ये म्हणजे मला अपॉर्च्युनिटी काय मिळू शकते किंवा मार्केटमध्ये फायनान्सचं काय चालू आहे. म्हणजे इट्स ऑल अबाउट कॉम्पिटेटिव्ह स्टडी. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह स्टडी करावी लागते. आणि त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्ही स्वतः कशी युनिक आहात बाकीच्या कॅन्डिडेट्सकडून च्या पण पासून, हे तुम्हाला स्वतःचे युनिकनेस पण सिद्ध करावं लागतं. आणि बऱ्याचशा कंपन्या अशा असतात की ते तुमच्याकडून एक्सपिरियन्स मागतात. एक्सपिरियन्स मागितल्यानंतर म्हणजे काही 2 वर्ष 3 वर्ष किंवा फ्रेशर्सला पण ते करतात. तर स्टार्टिंगला तुम्हाला पे पॅकेजमध्ये असं वाटतं की आपल्याला कंपनी मला एवढंच का पे पॅकेज देते. प्रत्येकाचं त्यांनी एक सेट केलेलं असतं की दिस इज अ स्टँडर्ड पॅकेज जे तुम्हाला बिंग ऑफ फ्रेशर मिळतं. ज्यावेळेला तुमचे एक्सपिरियन्स लेवल वाढत जाते तसं ते तुम्हाला पे पॅकेज वाढत जातं किंवा आणि तुम्हाला प्रमोशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर होतात. प्रमोशन, हाईक, सॅलरी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्हाला कन्सिडर केल्या जातात. इवन दो प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये अप्रेझल सिस्टम असते. अप्रेझल सिस्टममध्ये कसं की तुमचे ओव्हरऑल परफॉर्मन्स काउंट केला जातो. ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये तुमचं बिहेवियर कसं होतं, तुमचं परफॉर्मन्स काय, तुमचं टार्गेट तुम्ही अचीव केले की नाही, या सगळ्या गोष्टी पण ह्या कन्सिडर होतात. त्याच्यानंतर ते तुम्हाला पुढे प्रत्येक गोष्टीसाठी कन्सिडर करतात. आणि अप्रेझल पण असं असतं की त्याच्यामध्ये पण खूप ट्रान्सपरन्सी असते. तुमचा जो फीडबॅक असतो तो तुम्हाला तुमच्या तोंडावरती तो कम्युनिकेट केला जातो. म्हणजे ते काही हाईड सिस्टम वगैरे अशी नसते. तर त्याच्यामध्ये पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं, मॅनेजरियल पोझिशनवरती काम करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला कन्सिडर करणं खूप गरजेचं असतं. मी एकच सांगेन की तुम्ही फक्त रीडिंग करणं इट्स नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला ग्लोबली किती नॉलेज आहे ते पण तेवढं मॅटर करतं. आज तुम्ही बँकिंगमध्ये करिअर बघता, आता मी ज्या एका पर्टिक्युलर बँकला टार्गेट करते, ओके, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये जेवढ्या पण बँक आहेत त्यांच्याकडे काय पॉलिसीज आहेत, ते काय प्रॉडक्ट सेल करतात,
या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्याकडे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला ते अपडेट्स ठेवावेच लागतात, कारण एव्हरी इयर काही ना काहीतरी पॉलिसी चेंज होतात, ज्या तुम्हाला गो थ्रू करावं लागतं, जे तुम्हाला अपग्रेड करावं लागतं, तुमचे नॉलेज ना शेप करावं लागतं. जे शार्पन द सॉ, भले तुमच्याकडे नॉलेज असेल पण त्याला तुम्ही किती लेवलवरती तुम्ही त्याला अपग्रेड करता हेही तेवढं मॅटर करतं. तरी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये खूप मॅटर करतात. मॅनेजमेंटचं करिअर करता तो चूज युअर पाथ व्हेरी वाईजली. मी हे तुम्हाला टाईम अँड अगेन सांगेन, कारण की मार्केट खूप खराब आहे. मार्केट सिच्युएशन दिसतं तशी नाही आहे. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज खूप रेअर आहेत. म्हणजे असं बघायला गेलं तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये ले ऑफ, म्हणजे खूप साऱ्या कंपन्यांमधून ले ऑफ सिस्टम सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे काय प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं खूप गरजेचं आहे. ॲडिशनल सर्टिफिकेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आता मला एक प्रश्न आहे की कोरोनानंतर HR क्षेत्रामध्ये काय बदल घडतील? HR क्षेत्रामध्ये काही असा फारसा बदल घडणार नाही आहे, कारण की जे HRचं जे काम आहे ते त्यांना रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, लर्निंग, डेव्हलपमेंट, कॉम्पिटन्सी मॅपिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज आहेत. तर मोस्ट जे चॅलेंज जर कोणाला असेल तर जे चॅलेंज आहे ते मार्केटिंग सेक्टरमध्ये, मार्केटिंग अँड सेल्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त करून त्यांना टार्गेट्स असतात, म्हणजे जे त्यांना अचीव करावे लागतात आणि त्यांच्यासाठी खूप ते चॅलेंजिंग असणार आहे. आणि खूप साऱ्या आणि ग्लोबली पण असं मार्केट पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. मार्केटमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्याच्यातून पुढे कसं जायचं हे जे त्या ऑर्गनायझेशनचा लुकआउट असतो. आय होप तुम्हाला मी कळालं असेल की मला जे काही सांगायचं असेल. अजून तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये रेज करू शकता. मॅनेजमेंटमध्ये जेवढं होतं आहे तेवढं मी सांगितलेलं आहे. जे काय फ्युचर पॉसिबिलिटीज आहेत, जे काय अपॉर्च्युनिटीज आहेत, जे काय मला सांगायचं आहे, कम्युनिकेट करायचं असेल ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे आय होप आय एम क्लिअर फ्रॉम माय साईड. थँक्यू.